प्रमाण विचलन. प्रमाण विचलनाचं गणित कसं करायचं ते बघायचं. आपण पाहिलं की कार्ल पियर्सन यांनी प्रमाण विचलन ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली, तुम्हाला मी सांगितलं. आणि प्रमाण विचलन हे याच्या पहिलेचं जे डेव्हिएशन्स आहेत किंवा याच्या पहिले जे गणित डेव्हिएशन्स, मग ते विस्तार असेल, चतुर्थक विचलन असेल किंवा मध्य विचलन असेल, याच्यापेक्षा स्टँडर्ड आहे, याला स्टँडर्ड डेव्हिएशन असतं. सिग्मा नावाच्या नोटेशननं पण याला ओळखलं. याला सिग्मा नावाच्या नोटेशननं पण ग्रीक जो शब्द आहे सिग्मा त्या नोटेशनला स्टँडर्ड डेव्हिएशनला ओळखलं जातं. त्याचबरोबर प्रमाण विचलन हे सर्व मूल्यांवर आधारित आहे. विस्ताराचं आपण पाहिलं होतं की लहान घटक आणि मोठा घटक म्हणजे लहान संख्या आणि छोटी संख्या लक्षात घेऊन विस्ताराच्या मदतीने विचलन माहित करण्यात होतं. तर चतुर्थकामध्ये काय होतं की प्रथम आणि तृतीय चतुर्थकाचा वापर करून म्हणजे बाकीच्या संख्यांचा विचार नव्हता. तर त्यानंतर मध्य विचलनामध्ये काय होतं, मध्य विचलनामध्ये आपण सगळ्या संख्यांचा विचार करत होतो, परंतु एक गोष्ट मात्र ती म्हणजे मॉड्यूल्स मध्ये म्हणजे केवळ मूल्यामध्ये आपण चिन्हांचा विचार करत नव्हतो. चिन्ह जे आहेत त्यांचा विचार करतो, प्लस मायनसचा विचार न करता सगळ्या संख्या प्लस मध्ये लिहितो, आहे की नाही. मग आता हा दोष टाळण्यासाठी कार्ल पियर्सननं ह्या स्टँडर्ड डेव्हिएशनचा शोध लावला किंवा निर्मिती केली असं म्हणायला काही हरकत नाही. या स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये काय आहे तर सर्व मूल्यांचा या ठिकाणी विचार केला गेला आहे आणि चिन्हांचाही विचार केला गेला आहे की नाही. म्हणजे सगळ्या पदमालेतील सगळ्या घटकाचा विचार या ठिकाणी झालेला आहे आणि ही सगळ्यात स्टँडर्ड पद्धती आहे. त्याचबरोबर ही सोपी पण आहे, थोडीशी गुंतागुंतीची आहे, पण ही मीनवर आधारित आहे, मध्यावर आधारित अशी ही पद्धत आहे. परीक्षेमध्ये याचा प्रश्न कसा येतो तर खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन माहित करा, किंवा मग प्रश्न असा असू शकतो खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन व त्याचा गुणांक माहित करा. गुणांक माहित करा म्हणलं तरच गुणांक करायचं, आणि नुसतं प्रमाण विचलन माहित करा म्हणलं तर प्रमाण विचलन काढून तिथं स्टॉप होऊन जायचं. म्हणजे प्रश्न कसा विचारला त्यानुसार आपल्याला गणित करायचं. असं गृहीत धरू की हे गणित आहे, खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन माहित करा. बघा x मध्ये 10 12 13 15 17 18 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि इकडं सिरियल नंबर दिलेला आहे 1 2 3 4 5 6. एक गोष्ट लक्षात घ्या, या दिलेल्या सिरियल नंबरचा आपल्याला काही करायचं नाही. ABCD किंवा सिरियल नंबर देतील या संदर्भात आपल्याला कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं नाही, म्हणजे याचा काही संबंध नाही. पण एकूण संख्या किती आहे 6 आहे, आपण का 6 लिहिलं बरोबर. त्यानंतर दिलेला जो x आहे तो क्रमाने मांडलेला आहे का, मांडलेला आहे. परीक्षेमध्ये या ठिकाणी x म्हणून लिहिलेला असेल किंवा मग मार्क्स म्हणून लिहिलेला असेल, गुण मराठीमध्ये गुण म्हणून लिहिलेले असतील, जे काय लिहिलं असेल ते, पण हा x असा मांडलेला आहे. आता काय करायचं बघा, या x मधली एक संख्या काय करायची आपल्याला ग्रहित करायची. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे dx करायचं. dx काढताना एक संख्या ग्रहित धरली, कोणती संख्या ग्रहित करायची 13. ठीक आहे, x बरोबर 13 आहे ग्रहित करून आपण गणित करत आहोत. ठीक आहे, 10 मधून 13 गेले 3 -3 -3. 12 मधून 13 गेले -1 आणि 13 मधून 13 गेले 0. 15 मधून 13 गेले 2 17 मधून 13 गेले 3 हा 4. कसं व्हायला गेले 18 मधून 13 गेले हा 18 मधून 13 गेले 5. त्यानंतर काय करायचं, एफडीएस काढता येत नाही की साध्या पदमालेमध्ये हे एफ दिलेला नसतो. आता आपण जे गणित बघतोय ते साध्या पदमालेचं बघतोय, सिंपल सिरीज जी आहे त्याच्यामध्ये बघत आहे आणि त्यामध्ये ते एफ दिलेलं नाहीये. एफ दिलेलं नाही म्हटल्यानंतर एफडीएक्स निघत नाही. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ डीएक्स मधल्या ज्या मायनस मायनस संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे आणि प्लस प्लस मधल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे. ह्याला म्हणायचंय समेशन डीएक्स बरोबर. बघा -4 आणि 11 9 10 11. चलो ओके, 11 मधून 4 गेले 7 प्लस का मायनस प्लस प्लस 7 आहे. चलो
आपल्याला समेशन dx मिळाला. समेशन dx मिळाल्यानंतर आपण जे गृहीत धरले ते खाली लिहायचे. इथे एक टेबल तयार करा, एक बॉक्स तयार करा. त्या बॉक्स मध्ये n बरोबर किती आहे 6, h बरोबर काय गृहीत धरलेले 13 आणि समेशन dx किती आलाय तो आलाय 7. ओके. यानंतर काढायचे मीन काढताना a x समेशन dx भागिले n. मग मला सांगा a बरोबर किती आहे आपले x बरोबर किती आहे 13 अधिक समेशन dx किती आलाय 7 भागिले n किती आहे 6. बरोबर. मग आता 7 ला 6 ने भागलं तर काय आलं a बरोबर 13 अधिक 1.16. मग 13 मध्ये 1.16 मिसळले म्हणजे a बरोबर 14.16. ओके. मग आपल्याला a मिळालं. a मिळाल्यानंतर काय करायचं आपल्याला dx चा वर्ग काढायचा. आता dx च्या वर्गाचा आणि a चा संबंध नाही. गणित करताना पुढे लागणार म्हणून आपण a काढून ठेवलाय पहिलेच. नाही काढणार तर सगळे नंतर काढले तरी चालेल. dx चा वर्ग कसा काढणार तर सरळ x चा dx दिला त्याचा वर्ग 3 चा वर्ग 9 मायनस 9 का प्लस 9 मायनस 9 कसं आहे वर्गामध्ये मायनस प्लस होऊन जातं. तर 2 मायनस 3 गुणिले -3 मायनस कटला 3 3 9 म्हणून वर्गामध्ये कधी मायनस येणार नसतं. 1 चा वर्ग 1 0 चा वर्ग 2 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग त्याला म्हणायचं समेशन dx चा वर्ग सॉरी समेशन dx चा वर्ग. किती येते सगळ्यांची बेरीज करा. 55 बघा मी बेरीज केली नाही तिच्या भरोशावर. ओके 55 आले का बघा आले. ओके. आता सूत्र काय आलं आपलं सिग्मा इज इक्वल टू वर्गमुळामध्ये समेशन dx चा वर्ग भागिले n कंसामध्ये समेशन dx भागिले n कंसाचा वर्ग. ओके. म्हणून सिग्मा बरोबर वर्गमुळामध्ये समेशन dx चा वर्ग किती आहे 55 भागिले n किती आहे 6 वजा समेशन dx किती आहे 7 भागिले 6 त्याचा वर्ग. म्हणून सिग्मा बरोबर 55 ला 6 ने भागलं बाळा 55 ला 6 ने भागलं 9.16 वजा 1.16 कंसाचा वर्ग. म्हणून सिग्मा बरोबर 9.16 वजा 1.16 गुणिले 1.16 किती येते 1.16 गुणिले 1.16 1.34. आता 9.16 मधून 1.34 वजा केले सिग्मा बरोबर 7.82 ही संख्या वर्गमुळाच्या बाहेर काढा. सिग्मा बरोबर 7.82 वर्गमुळाचे चिन्ह टाकायचं 2.79 हा आपला सिग्मा. सिग्मा म्हणजे काय SD स्टँडर्ड डेविएशन प्रमाण विचलन. ठीक आहे. आता मला सांगा इथे a ची कुठे गरज पडली का नाही. यात a ची काय गरज पडली का. जर प्रमाण विचलन माहित करा म्हणलं तर 1 काढायची गरज नाही. पण गुणांक काढा म्हणलं तर 1 काढावा लागेल. म्हणून मी 1 काढून ठेवला पूर्वीच. तुम्हाला त्याची आवश्यकता नुसतं प्रमाण विचलन विचारलं तर डायरेक्ट तुम्हाला
dx चा वर्ग करून पुढे गणित करायचं आहे. पण गुणांक काढा म्हणलं तर हा भाग काढायचा आहे. हा एवढा भाग जो आहे जर गुणांक काढा म्हणलं तर आपल्याला हे काढणं अपेक्षित आहे. आणि गुणांकाचं सूत्र काय आहे? कोएफिशियंट ऑफ सिग्मा बरोबर सिग्मा भागिले a. सिग्मा किती आहे बाळा? 2.79 भागिले a किती आहे बाळा? 14.16. मला 2.79 ला 14.16 ला भागलं. 2.79 ला 14.16 ला भागलं तर कोएफिशियंट ऑफ सिग्मा बरोबर 0.19. नका बरोबर नसल्यामुळे थोडंसं आपण हे लिहू. लक्षात घ्या गुणांक म्हणजे की 0 पॉइंट मध्ये उत्तर येतं. ओके हे विचारलं तरच काढायचं. गुणांक हा शब्द आला तरच. इट्स कोएफिशियंट calculate the standard deviation and its coefficients from the following data. Standard deviation नुसतं calculate the standard deviation from the following data म्हणजे खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन माहित करा म्हणलं तर गणित संपलं. व त्याचा गुणांक काढा म्हणलं तर प्रमाण विचलनाचा गुणांक माहित करा म्हणलं तर हे एवढं शब्द वाढवायचं. ओके तर एवढा भाग आपल्याला वाढवावा लागेल. समजलं गणित? काही प्रॉब्लेम? हा भाग वाढवायचा असेल तर करावं आणि हा भाग नसेल तर हे नाही केलं तरी चालतं. डायरेक्ट हे इथून पर्यंत लिहू शकतो. प्रश्नामध्ये काय विचारलं हे लक्षात घेऊन आपल्याला गणित करायचं. समजलं? हे लिहून घ्या मग आता.